परत आल्याचा विचार केला पण अशा प्रकारे एकदा गद्दारी केल्यानंतर मला नाही वाटत भारतीय जनता पार्टी असं काही करते. सर, मराठा आरक्षणाच्या समितीत तुम्ही काम केलंय, मराठा आरक्षणाच्या वेळी तुम्ही स्वतः काम केलं, सगळा अभ्यास तुम्ही जवळून केला. हे मला वाटतं की एकनाथ शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील यांनी ओबीसी आरक्षणात धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल याचं चांगलं वर्किंग ते करतायत आणि येत्या काळात त्याचा रिझल्ट दिसेल सुद्धा. जरांगीची मागणी योग्य वाटतं का थेट ओबीसीतनंच पाहिजे? या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून हे सरकार योग्य निर्णय घेईल ज्यात सर्वांचं समाधान होईल. सर, तुम्ही तर काँग्रेसच्या गेल्या, म्हणजे काँग्रेसचा कार्यकर्ता घरोघरी झाला. ते साऊच्या घरातल्या नोटा पाहिल्यानंतर खडखड मला वाटत नाही. नाही, काँग्रेसची तीच अडचण झाली. नेते मोठे अनेक कारण, एक कारण आहे, बरीच कारण आहे. पुस्तकं घेतली आणि 18 पुस्तकं मी घ्यायला सांगितली आहेत जी माझ्याकडे नंतर येतील. पुस्तकाला इतका मोठा प्रतिसाद पाहताना खरंच मनापासून चांगलं वाटतं आणि माझं आजही मत आहे की वाचन करण्यामध्ये आपला महाराष्ट्र तर नक्कीच पुढे आहे आणि त्यामुळे आपल्याकडे थिएटर म्हणजे नाटकं ही चांगली चालतात. आपल्याकडे साहित्य कलेला एक वेगळं स्थान आहे. ते आज इथे या पुस्तकाच्या ठिकाणी आल्यानंतर अजून प्रकर्षाने जाणवलं. विद्यार्थी परिषद काम करत असताना आम्हाला एक वेगळ्या प्रकारचा अनुभव मिळतो. त्यामुळे आम्ही राजकारणात आलो तर एक थेट जो राजकारणात येतो आणि आम्ही परिषदेच्या बॅकग्राऊंडमधनं येतो तर आमचा आधी त्यातलं म्हणजे आता जे NEP मध्ये आलंय ना की इंटर्नशिप आमची आधीच झालेली असते. म्हणजे शिकत असताना आम्ही इंटर्नशिप करत असतो त्यामुळे आम्हाला यश लवकर मिळतं. त्यामुळे मला असं वाटतं की काही जण असे असतात की जे विद्यार्थी परिषद नव्हते तरी पण चांगलं काम करतात, अशी मोठी संख्या आहे. 2024 साठी रणनीती आखायला सुरुवात केली काँग्रेसने. त्या छत्तीसगडच्या साऊकडे पाहिल्यानंतर खडखडा असं वाटत नाही हो काँग्रेसकडे. तुम्ही असंही म्हणलं की उद्धव ठाकरे आमच्या सोबत नाही म्हणून अजित पवारांना आम्ही सोबत घेतलेला आहे, पण ऑलरेडी शिवसेना तुमच्या सोबत आहे, एकनाथ शिंदे तुमच्या सोबत आहे, तरी सुद्धा अजित पवारांना सोबत घ्यावंसं का वाटतं? मला असं वाटतं की जे अजितदादांचा NCP आल्यानंतर स्थैर्य या सरकारला मिळालंय ते नक्कीच महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी खूप उपयोगी आहे. शिवसेना तुमच्या सोबत नाहीये का? म्हणजे तुम्ही म्हणताना असं उद्धव ठाकरेची नाहीच आहे ना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.